पूजेचा नैवेद्य कधी, कोणत्या प्रकारे आणि किती वेळा दाखवावा? नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फार महत्त्वाचा आणि भाविकांच्या मनात वारंवार येणारा प्रश्न म्हणजेच पूजेचा नैवेद्य कधी, कोणत्या प्रकारे आणि किती वेळा दाखवावा? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 100% शास्त्रोक्त आणि पारंपरिक पद्धतीने स्पष्टीकरण देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम आपण थोडक्यात बघूया नैवेद्य म्हणजे काय हो. तर नैवेद्य म्हणजे आपल्या इष्ट देवतेला भक्तिभावाने अर्पण केलेले भोजन किंवा प्रसाद म्हणावा. हे केवळ अन्न नसून ते देवाला आपल्या मनापासून केलेले प्रेमाचे, श्रद्धेचे अर्पण असते. यालाच नैवेद्य म्हणतात. तर नैवेद्य कधी ठेवावा? तर शास्त्रानुसार आणि पुराणांनुसार नैवेद्य ठेवण्याची योग्य वेळ असते. ती म्हणजे कोणती? तर देवाची पूजा, अर्चना, मंत्रपठण, आरती झाल्यावर नैवेद्य ठेवावा. तसेच दिवसा आणि सूर्यास्तापूर्वी, सकाळी पूजेसोबत किंवा दुपारी भोजन काळात किंवा सायंकाळी पूजा करत असाल तर सूर्यमाला अस्त न झालेला असताना. याचे कारण काय आहे? तर सूर्य अस्त झाल्यावर नैवेद्य ठेवणे टाळावे असं धर्मशास्त्रात सांगितले जाते. आता हे झाले नैवेद्य कधी ठेवावा ते बघितले आपण. आता आपण बघूया नैवेद्य कोणत्या प्रकारचा ठेवायचा. तर पूजेसाठी केलेल्या अन्नाचा नैवेद्य उत्तम. तसेच गोड पदार्थ, फळं, सुकामेवा ठेवण्यासाठी उत्तम. तसेच साजूक तूप, साखर, मध यांच्यापासून बनवलेला नैवेद्य देखील अगदी उत्तम. हे नैवेद्यासाठी ठेवावे. तसेच पितर पक्ष आणि अमावस्येच्या दिवशी तिखट लोणचं नैवेद्यात ठेवू नये. नैवेद्य ठेवताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या. नैवेद्य ठेवताना पूर्ण पवित्रता पाळावी. नैवेद्याच्या ताटाच्या बाजूला तुळशीचे पान नक्की ठेवावे. तसेच नैवेद्य अर्पण करताना देवाजवळ नैवेद्य समर्पयामी असं म्हणून डोकं झुकवावं. तसेच नैवेद्य अर्पण करताना हात जोडून देवाचं स्मरण करावं. आता आपण बघूयात नैवेद्य किती वेळा नेमकी ठेवावा. तर शास्त्रात सांगितले आहे की नैवेद्य 8 ते 12 मिनिटं ठेवावा. त्यानंतर तो प्रसाद रूपाने ग्रहण करावा किंवा भक्तांमध्ये वाटावा. तसेच नैवेद्य 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ देवाजवळ ठेवू नये. तर ह्याचे कारण काय आहे? तर अन्नावर वाईट दृष्टी आणि वाईट ऊर्जा जमा होण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो करून नैवेद्य 8 ते 12 मिनिटेच ठेवावा. आता बघूयात आपण नैवेद्य कशामुळे महत्वाचा मानला जातो. तर नैवेद्य अर्पण केल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो. तसेच कुटुंबात समृद्धी, आरोग्य आणि शांतता लाभते. नकारात्मकता दूर होते, घरात अन्न संपत्ती वाढते आणि भक्तिभाव निर्माण होतो. आता आपण बघूया नैवेद्य ठेवताना कोणत्या चुका नेमकी टाळायच्या आहेत. तर नैवेद्य ठेवताना अंगावर चप्पल, घड्याळ किंवा गडबड करत जाऊ नये. अगदी शांततेत नैवेद्य ठेवावा. नैवेद्य ठेवताना वादविवाद किंवा मनात राग कधीही ठेवू नये. तसेच तिखट, कांदा, लसूण युक्त अन्न नैवेद्यात देऊ नये, विशेषतः नियमित पूजेसाठी. आता आपण वैदिक दृष्टिकोन कोणता आहे तो बघूयात. तर वैदिक संहितांमध्ये नैवेद्याला प्रसाद हे नाव देण्यात आले आहे. प्रसाद म्हणजे देवाचा आशीर्वाद रूप भोजन, ज्यामुळे भक्तांच्या जीवनात सौख्य आणि समाधान येते. यामध्ये तामसिक व असुरी ऊर्जा शमन होऊन सात्विक शक्ती निर्माण होते. जर हा व्हिडिओ माहितीदायक वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्याची माहिती मिळेल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.